हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर गाईज इथे मी खणाची पूजा केलेली होती आणि त्या दिवशी मी काही ब्लॉग शूट केला नाही कारण उशीर झालेला होता. बाहेरून सामान आणून पूजा मला करायची होती आणि मी 6 वाजता गोगीला घेऊन स्टेशनला गेले होते. मग नंतर स्टेशनवरून आले 7:30 वाजता मी खणाची पूजा केली. तर तिथून येताना मला स्वामींची मूर्ती आणि साईबाबांची मूर्ती आवडली. तसेच त्यांना 2 हार पण घेऊन आले. तर कसे वाटले माझे 2 हार फ्रेम. मला खूप दिवस झालं इच्छा होतं जे 2 फ्रेम आणायच्या. आणि मग नंतर मी खणाची पूजा करून घेतली. त्या दिवशी भोगी होती गाईज. 2 ब्लॉक मी एकत्रित केलेले आहेत. आणि मग नंतर मी संध्याकाळी मस्त अशी भोगीची भाजी करून केली. मिक्स व्हेजिटेबल्स घालून मंगली आणि तिळवून बाजरीच्या भाकरी केल्या. आणि नंतर गाईज दुसऱ्या दिवशी सकाळी मी असं माझं ताट रेडी केले कारण त्या दिवशी होती संक्रांत 14 जानेवारीला. मग मी ताटामध्ये माझं 1 खण, हळदी कुंकू आणि तिळगुळाची वाटी आणि ओसायला तीळ असं मी ताट रेडी केलं. आणि गाईज देवपूजा करून घेतली होती कारण मी बाहेर जाणार नव्हती म्हणून म्हटलं देवपूजा करून घरातच देवाला ओसायचं असं मी डिसाईड केलेलं होतं. पण नंतर मी ह्या माझ्या वरतीच राहते ह्या मुलीला बोलवलं माझं शूट करायला. आणि मग मी नंतर फायनल केलं की मी बाहेर जाणार विठ्ठलाच्या मंदिरमध्ये. मग मी तर मस्त अशी साडी घालत होती गाईज. मी ही संक्रांतीला साडी घेतलेली होती वाईन कलरची. कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट मध्ये सांगा गाईज. खूप मस्त मला हा कलर आवडला आणि मला ही खूप दिवसांपासून ही साडी घ्यायची होती आणि मला गावाकडे मिळाली. खूप शोधल्यानंतर मला मुंबईत सापडली आणि मला हीच साडी घ्यायची होती. तर गाईज कसा वाटला हा माझा लुक. आणि अजून मला मेकअप बाकी होता गाईज. मला खूप मस्त ही साडी दिसत होती आणि पहिल्यांदा. आणि फ्रेंड्स तुम्हाला माझ्या ब्लाऊजचा पाठीमागचा गळा कसा आवडला. आणि मला असे फॅन्सी गळे आणि पूर्ण बॅकलेस खूप आवडतं. आणि काल मी बर्थडेला पण अशाच प्रकारचा गळा म्हणजे पूर्ण बॅकलेस आहे. तुम्ही अरे छा माझा ब्लाऊज याचाच राहिला बर्थडेचा आणि हे 2 सगळंच पडते. तर माझा पूर्ण बॅकलेस सगळं ब्लाऊजचे गळे असेच असतात गाईज. मला खूप आवडतात. मग मी नंतर ताट असं भरवून घेतलं आणि पहिलं मी देवाला ओसून घेतलं गाईज कारण की मी बाहेर जाणार नव्हते तुम्हाला तर माहीतच आहे. मग नंतर मी असं डिसिजन घेतला की बाहेर जाणार. मग मस्त असं देवाला ओसून घेतलं आणि नमस्कार केला. वरती राहते त्या मुली मी त्यांना बोलवलं आणि आम्ही गेलो विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. मी गुगी आणि गुगीच्या 2 फ्रेंड्स होत्या. अशा प्रकारे आम्ही आमची संक्रांत सेलिब्रेट केली. आणि रिक्षामध्ये जाताना आमची गुगी खूप आगाऊपणा करत होती बघा कशी हाय म्हणते तिनं. आणि मग नंतर आम्ही फायनली स्टेशनला गेलो विठ्ठल मंदिरामध्ये कारण आम्ही उशिरा गेलेलो होतो गाईज. 6 वाजता गेलेलो होतो कारण की तिथे कोणच महिला नव्हत्या. 4-5 जणी तरी मला सापडल्या ओसासाठी लकीली. तर फ्रेंड्स तुम्हाला आवडला का माझा संक्रांतीचा लुक. मी सिंपल साडी घेतली होती कारण मला ही घ्यायचीच होती आणि माझी इच्छा होती. तर फायनली लगेच आम्ही पोहोचलो कारण आमच्या घरापासून 2च मिनिटं अंतरावर विठ्ठलाचं मंदिर आहे आणि पूर्ण विठ्ठलाचं मंदिर रिकामं होतं. तर मी तिथल्या बायांना विचारलं का बायका कोणाला नाहीत का. त्या म्हणल्या सकाळीच येऊन गेल्या दुपारपर्यंत. तूच लेट आली. मी म्हणलं मी एकटीच असते घरी आणि सगळं उरकून यायला टाइम लागतो. मग अशा प्रकारे मी तिथं विठ्ठलाची पूजा वगैरे करून घेतली. त्यांना वाण दिला, हळदी कुंकू लावून त्यांना ओसलं आणि ते गळून जेवून त्यांना म्हणलं माझ्या संग गोड गोड बोला. मग रिपीट तीच प्रोसेस केली. सगळ्या जेवणला मी ओसून घेतलं आणि आमची खूप एन्जॉय करत होती. खूपच म्हणजे इकडे तिकडे धावत होते. मग नंतर इथं गणपतीला पण मी ओसून घेतलं गाईज. मग नंतर इथं शिवलिंग पण होतं. शिवलिंगाला पण मी ओसून घेतलं गाईज. आणि मग नंतर नंदी होता आणि नंदीच्या मी कानामध्ये बोलले की माझ्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट होऊ दे आणि आमचा संसार सुखाचा चालू दे आणि अशीच आमच्यामध्ये कधीच भांडण होऊ नको देऊ असं नंदीच्या कानामध्ये बोललं ना तर असं खरं होतं असं मी ऐकून आहे. आणि मग नंतर आमची गुगी तिथे खूप मस्ती करत होती गाईज तुम्ही बघा. आणि तिला नंदीवर बसायचा पण प्रयत्न करत तिला वाटत ते घोडा आहे. आणि मग नंतर तुम्ही पहा मी इथं बोललेली आहे आणि असं खरं होतं म्हणते ती असं मी ऐकून आहे म्हणजे होतच. मग नंतर तिथे महिला होती मी तिला पण ओसून घे. मग नंतर तिथं दुसऱ्या ठिकाणी बेंचवर 4-5 बायका बसल्या होत्या. मग त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि तिथे लेडीज मला शिकवत होती की हळदी कुंकू कसं लावायचं. मधल्या बोटाने कुंकू घ्यायचं आणि मधल्याच्या शेजाराने हळदी घ्यायची. आणि आपण असं कधी म्हणतो का मला कुंकू हळदी लावायचे तर नाही, आपण हळदी कुंकू बोलतो म्हणून पहिल्यांदा हळद लावायची आणि मग कुंकू लावायचं असं मला तिने शिकवत होती. जणू काही मला माहीतच नव्हतं हे असं काय. मला माहित होतं पण एखादी मोठ्या वयाची मला काहीतरी सांगते तर तिच्याकडून शिकलं पाहिजे. आणि मग असं मला तिनं थोडंसं ज्ञान दिलं आणि मी तिचं घेतलं ज्ञान. मग सगळ्यांना ओसून घेतलं आणि त्या काही मराठी वगैरे नव्हत्या आणि त्यांना यातलं काही माहीत पण नव्हतं. आणि मग म्हटली तुमच्याकडे असं करतात का. मी म्हटलं हो आमच्याकडं प्रत्येक राज्य बदललं ना प्रत्येकात चेंज होतात संस्कृती वगैरे सगळंच. आणि मग सगळ्यांच्या ओळीनं पाया पडून घेतले. तर गाईज अशी
माझी संक्रांत मी सेलिब्रेट केली. कसं वाटलं तुम्हाला? मग मी त्यांच्याशी थोड्या गप्पा मारत होते. मी एकटीच घरी असते, माझी मुलगी असते, माझे मिस्टर जॉबला जाते, त्याच्यामुळे मला उशीर झाला. मग मला ती म्हणत तू लवकर का आली नाही? मी म्हणलं हे कोण असा प्रॉब्लेम असतो, लहान मुलं कडकड करते, त्यांचं बघावं लागतं. मग इथं काय मग थोडं बसलो आम्ही, कारण म्हणलं थोडंसं गुगीला पण खेळून द्यावं. आणि हे माझे 2 कॅमेरामॅनला मी आणलेलं होतं, एक गुगीला सांभाळायला, लेडीजला ओसताना, आणि मग नंतर एक शूटिंग करायला. आणि मग नंतर मी गुगीच्या हस्ते दानपेटीमध्ये 50 रुपये टाकलं आणि मग गुगीला म्हटलं नमस्कार कर. मग आमची गुगाबाई बघा कशी नमस्कार करते. कसा वाटला गाईज तुम्हाला माझा हा संक्रांतीचा ब्लॉग? नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि गाईज मी ओसून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि इथेच माझ्या व्हिडिओचा एंड होतो. आणि नंतर गायचं उद्या किंक्रात आहे आणि किंक्रातीचं मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे. आज आमच्या संक्रांती दिवशी हळदी कुंकू करत नाही आणि स्पेशली किंक्रात असते ना त्या दिवशी आमच्यात हळदी कुंकू पानाचे विडे घेऊन आणि 10-15 बायकाला बोलवतात आणि त्यांच्याबरोबर काहीतरी लुटतात जे आपल्याला आवडतं ते. बाय एव्हरीवन.